नमस्कार मित्रांनो, या विभूतिपादाच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र बघतोय, त्यांचे अर्थ समजून घेतोय. हे अर्थ समजून घेण्यासाठी काही उदाहरणांची जोड देखील आपण त्यात देतोय. आतापर्यंत या विभूतिपादामधले आपण 50 सूत्र बघितलेत. आपण विभूतिपादाकडून कैवल्यपादाचं पादक्रमण इथे करतोय. या विभूतिपादामधले हे सूत्र बघताना आपण हे जाणून घेतलं की प्रत्येक सूत्रामध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे, काही रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आपण याचा अर्थ समजून घेताना असंही बघितलं की एक सूत्र हे काहीसं दुसऱ्या सूत्रावर देखील अवलंबून आहे. आज आपल्याला असंच काही 50वं सूत्र त्याचा उल्लेख इथे 51व्या सूत्रात करता येतोय का हे बघायचं. 50व्या सूत्रामध्ये आपण बघितलं की कैवल्याची प्राप्ती नक्की कशी होते, कैवल्य म्हणजे नक्की काय असतं. आज आपण 51वं सूत्र बघतोय, त्याच्यामध्ये नक्की महर्षी पतंजली काय म्हणतात हे समजून घेऊ. चला हे सूत्र आता आपण समजून घेऊया. स्थानी उपनिमंत्रणे संग स्मय अकर्णम पुन्हा अनिष्ट प्रसंगात. या सूत्रामधील एक एक शब्दांचा आपण आता अर्थ समजून घेऊया. स्थानी उपनिमंत्रणे म्हणजे जे उच्च स्थानी बसलेले आहेत, जे देवलोकी आहेत, जे स्वर्गातील अधिकारी आहेत किंवा देवता आहेत, त्यांचे उपनिमंत्रण म्हणजेच त्यांचं निमंत्रण जर तुम्हाला प्राप्त झालं तर संग म्हणजे त्या निमंत्रणाची आसक्ती धरायची नाही आहे. स्मय म्हणजे त्या निमंत्रण मला आलेलं आहे याचा गर्व करायचा नाही आहे. एकंदरीतच संग आणि स्मय म्हणजेच तुम्हाला त्याच्यावरती जी आसक्ती आहे आणि गर्व इथे बाळगायचा नाही. मात्र तसं झालं तर काय होणार आहे, पुन्हा अनिष्ट प्रसंगात म्हणजे पुन्हा अनिष्ट घडण्याचे चान्सेस इथे आहेत. पुन्हा काहीतरी हा जो योगी आहे, साधक आहे, तो पुन्हा अधपतनात जाऊ शकतो. इथे महर्षी पतंजली धोक्याची सूचना, एक इशारा, सावधानता म्हणून आपल्यासमोर इथे मांडत आहेत. बघा, एकदा कैवल्याची प्राप्ती झाली, एकदा मोक्ष मिळाला तर आपण जेव्हा पुढच्या पायरीवरती जातोय, मोक्षाच्या पायरीकडे जातोय, तेव्हा काय होऊ शकतं तर ही जी स्वर्गातली लोक आहेत, देवता आहेत, हे आपल्याला आमंत्रण देऊ शकतात. ही आमंत्रणं या साधकाला काय करू शकतात तर आसक्त बनवू शकतात. मला हे आमंत्रण आलंय असा त्यांना गर्व होऊ शकतो. हा गर्व, ही आसक्ती कुठेतरी पुन्हा अधपतनाचं, अनिष्टाचं कारण म्हणून समोर येते. म्हणून महर्षी पतंजली या 51व्या सूत्रामध्ये योगी साधकाला कुठेतरी सावधानतेचा इशारा देतात. आता अनिष्ट होते म्हणजे नक्की काय होते तर हा जो योगी साधक आहे त्यांनी भरपूर मोठी तपश्चर्या करून तो कैवल्य प्राप्तीकडे आलाय. मात्र पुन्हा अनिष्ट होणारे म्हणजेच त्याला पुन्हा संसारात जावं असं वाटतं, त्याला या मोहमायेच्या दुनियेमध्ये पुन्हा अडकावं असं वाटतं. एकंदरीतच त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी इथे अधपतन म्हणजे तो पुढे पायरीवरती गेलाय आणि तो पुन्हा मागे येण्याची शक्यता इथे महर्षी पतंजली सांगतात. इथे महत्त्वाचं असं आहे की देवतांचं आमंत्रण म्हणजे नक्की काय तर देवता इथे स्वर्गातील मोह माया यांची शाश्वती या साधकाला देतात. ही त्याची एक परीक्षा आहे. त्याला संपूर्ण सुखसुविधांची प्राप्ती दिली जाते. अप्सरा यांचे नृत्य त्याच्यासमोर साकारू शकतं. देवता त्याला बोलू शकतात की तू ये, तू भरपूर तपश्चर्या केलीस, तुला आता विश्रांती मिळाली पाहिजे, स्वर्गाचं सुख घे, असा मोह हा देवता त्याला देऊ शकतात. मात्र ही सर्व त्याची परीक्षा आहे. या परीक्षेमधनं त्याला पास होणं आणि या सर्व मोहांकडे त्यांनी दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी पौराणिक काळातलं एक उदाहरण बघूया. ऋषी विश्वामित्र नाव ऐकून तुम्हाला माहिती असतील, ते भरपूर तपश्चर्या करतात. त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी प्राप्त होणार असते. मात्र त्यांच्यासमोर मेनका येते, तिचं नृत्य ते बघतात आणि काहीसे ते तिच्या सुंदरतेकडे, तिच्या मोहाकडे अडकून पडतात. इथेच महर्षी पतंजलींची तपश्चर्या भंग होते आणि पुढे ब्रह्मर्षी जी पदवी त्यांना प्राप्त होणार असते त्या पदवीपासून ते दूर राहतात. पौराणिक काळातलं उदाहरण आपण बघितलं, मात्र आत्ताच्या काळातलं देखील उदाहरण आपण समजून घेऊया. एक विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी IAS अधिकारी म्हणजेच कलेक्टर बनण्यासाठी खूप मेहनत करतोय, तो भरपूर अभ्यास करतोय, तो भरपूर विविध पुस्तकं वाचतोय, तो रोजच्या बातम्या, रोजच्या घडामोडी याकडे देखील लक्ष देतोय. त्याचा अभ्यास एकंदरीतच परीक्षेसाठी भरपूर साकार असा झालेला आहे. परीक्षा जवळ येते, मात्र परीक्षेच्या काही दिवस आधी त्याला एका MNC कंपनीकडनं एक पत्र येतं. ते पत्र कोटींचं पॅकेज देणारं असं मोठं गडगंज पॅकेज त्याच्यासमोर येतं. तो पॅकेज, ते पत्र तो बघतो आणि त्याच्या मोहात अडकतो. त्याला ती नोकरी स्वीकारावीशी वाटते. तो ही परीक्षा द्यायची नाहीच असं ठरवतो आणि तो त्या कलेक्टर, त्या IAS,
त्या अधिकारी होण्याच्या स्वप्नातनं बाहेर पडतो. तो ही कंपनी जॉईन करतो. कंपनीचं पुढे होईल, काय होईल काय नाही ते माहिती नाही. मात्र त्यांनी जे IAS अधिकारी कलेक्टर बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्णपणे इथे संपलेलं आहे. त्याचा आता काहीच संबंध इथे राहिला नाही आणि जबाबदार फक्त एकच, त्याच्या मनातला मोह. इथे हे जे कलेक्टर बनण्याचं स्वप्न आहे ते म्हणजेच कैवल्याची प्राप्ती करण्यासारखे. मात्र आपल्या पुढे जो मोह इथे आलेला आहे, MNC कंपनीकडनं ते जे पत्र आलेलं आहे ते कुठेतरी या देवता लोकांकडनं आमंत्रण म्हणून समोर येते. हेच महर्षी पतंजली सावधानतेचा इशारा म्हणून आपला काहीसं आपल्यासमोर मांडतात. इथे महर्षी पतंजलीने सावधानतेचा इशारा आपल्यासमोर मांडलेला आहे. आपण ह्या 51व्या सूत्रामधनं कुठेतरी सावधानता म्हणजे नक्की काय हे समजून घेतोय. अजून काही सूत्र आपल्याला बघणं बाकी आहे. हा विभूतिपाद पूर्ण संपणं अजूनही बाकी आहे. हे सर्व तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तुम्हाला लाईक करायचं आहे. तुमचे मूल्यवान कमेंट, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.